आणि या शाळेचे मुख्याध्यापक खूप चांगलं वाटतंय. 12 वर्षानंतर इथून खूप चांगलं वाटतंय, खूप चांगलं वाटतंय. जसं अभ्यास करताना विचार केला होता की मला ह्या पदावर जायचंय, मला या लेवलपर्यंतची पद गाठायचंय, परंतु हवे पण विचार केला होता मी की मला माझ्या शाळेत एकदा तरी सत्कार घ्यायचा आहे सगळ्या शिक्षकांकडून की मी या पदावर गेलो म्हणून. आणि आज ते सत्कार उतरत आहे आणि मला खूप चांगलं वाटलं. सकाळी मला पप्पांचा फोन आला की शाळेत बोललो, तर मी उठलो नव्हतो ऍक्च्युली, पण 15 मिनिटातच आवडलं मला तर नाही जायचं आपल्या लवकर म्हणून. कारण तुमच्या बसून इथं येणं आणि इथं सगळ्या शिक्षकांकडून सत्कार घेणं, मुख्याध्यापकांकडून सत्कार घेणं आणि त्या शिक्षकाकडून पण सत्कार घेणं, ज्यांनी मला घडवलंय, माझ्या घडण्यामध्ये ज्यांचा हात आहे, ही माझ्यासाठी सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. मला चांगलं आठवलंय की असंच मी इकडेच बसायचं मागे, कारण हाईट जास्त होती तर मला मागे बसायचं हाईटमध्ये. क्लासमध्ये पण हाईट जास्त होती तर मागच्या बेंचवर असं व्हायचं. माझे गोले मॅडम होते 5वीला, क्लास टीचर जरे मॅडम होत्या, कळले मॅडम होते, बाकी सगळे शिक्षक होते. आणि प्रत्येकच माझं असं व्हायचं की मॅडम मला पुढे बसायचं पहिलं बेंचवर, पण नाही तुझी हाईट तू मागे दुसऱ्यांना दिसत नाही किंवा मग साईडला बस. परंतु प्रश्न हा मागे बसण्याचा किंवा पुढे बसण्याचा नाही, प्रश्न हा आहे की आपण शिक्षकांनी शिकवलेलं आपण किती आत्मसात करतोय आणि शिक्षकांनी शिकवलेलं आपण किती आपण ते प्रत्यक्षात उतरतोय परीक्षेच्या माध्यमातून. मला तुम्हाला 2-3 गोष्टी सांगायच्या. मला पण माहिती आहे जेव्हा कोणी बोलायला यायचं ना मला पण कंटाळायचा, अरे कधी समजा बोलणं, आता तू वर्गात जायला पाहिजे लवकर, शिक्षकांचा त्रास होईल, माझी बरोबर सुरू होईल विद्यार्थ्यांसोबत. पण सगळे नोट करतोय मला माहिती आहे. आणि तुम्ही आता हसले, आम्ही मॅडम लोक आम्ही आता फोटो काढायला उभं राहिलो, माझी हाईट मोठी आहे त्यांची हाईट छोटी आहे, पण कीर्तीने ते माझ्यापेक्षा खूप मोठे जे पण इथे आहेत. कदाचित माझ्यापेक्षा उंच कोणी नसेल होतं, परंतु कीर्तीने, ज्ञानाने आणि ज्ञानदानाच्या कार्याने हे लोक खूप मोठे. याचं तुम्हाला आत्ता कळणार नाही, जेव्हा तुम्ही माझ्या एजमध्ये किंवा जेव्हा तुम्ही काही पद धारण करणार किंवा जेव्हा तुम्ही उच्च पदावर जाणार, तिथं तुम्हाला आपल्या गुरुजनांची आणि यांची आठवण नक्की येणार की आपल्याला त्यांनी कसं शिकवलंय, काय शिकवलंय, आपल्यावर कसे संस्कार घातले. मी कधीच जीवनामध्ये 3 लोकांचा अनादर कधीच केला नाही, आई वडील आणि शिक्षक. आणि मी तुम्हाला पण आवर्जून सांगतो की कधीच या 3 लोकांचा अनादर करायचा नाही, आई वडील शिक्षक कधीच नाही. याचे फल तुम्हाला लवकर भेटणार नाही, तरी प्रत्येकाचा एक ग्राफ असतो, कोणाला लवकर यश भेटतं, कोणाला उशिरा यश भेटतं. मी अशापैकी आहे की मला उशिरा यश भेटले, माझे मित्र खूप असे आहेत की त्यांना लवकर यश भेटले. परंतु जर जिद्द, चिकाटी आणि कन्सिस्टन्सी असेल, सातत्य असेल तुमच्यामध्ये, तर तुम्हाला यश नक्की भेटतं, हे नक्की आहे. त्याच्यामुळे आज असं नाहीये की आजची चाचणीमध्ये मला 20 पैकी 9 मार्क पडले, 8 मार्क पडले किंवा मला 100 पैकी कमीच मार्क पडले, असं नसतं. प्रत्येक दिवस येणारा हा तुमच्यासाठी नवा असतो, प्रत्येक दिवसाचं चॅलेंजेस नवे असतात, प्रत्येक दिवशी शिकवणारा चॅप्टर वेगळा असतो. तर आपण त्यांना नव्या दिवसाप्रमाणेच वागणूक द्यायची. असं नाही की काल माझा दिवस खराब होता, काल मला मॅडमनी सरांनी मारले तर मग मी आज काही गोष्ट करणार नाही, असं नाही. प्रत्येक दिवस हा नवा असतो. आज मला पण आज 4थं वर्ष आहे माझं, तेव्हा मला जाऊन ऍटलिस्ट क्लास 2 लेवल पर्यंत स्केल लेवलची मला पोस्ट भेटली आहे. पण याची सुरुवात मी लॉकडाऊन मध्येच केली होती. ऍक्च्युली काय झालं, 2019 मध्ये मी पुण्यात असताना पुणे इन्कम टॅक्स कडून मी टेम्पररी बेसिसवर होतो, तर माझं परमनंट होण्याचं चाललं होतं. आज मी तिथे पण इन्स्पेक्टर लेवलला असतो, परंतु काही पॉलिटिकल रिझन्समुळे ते झालं नाही. आणि मला त्याचा एवढा शॉक बसला, मी 2-3 दिवस फोन बंद केला, घरच्यांसोबत बोललो नाही, काही नाही. घरचे मला भेटायला आले पुण्यामध्ये की असं नको करू, अजून खूप आयुष्य आहे, अजून तुझं वय 20च आहे. परंतु मग मी लगेच इच्छित केलं की आज मला त्या इन्स्पेक्टर लेवल पदासाठी काढण्यात आले, परंतु मी असा अभ्यास करणार की मी ऍटलिस्ट कमिशनर लेवल पर्यंत जाईल आणि हे सगळे माझ्या हाताखाली असणार काम करायला. आणि त्या दिवसापासून मी अभ्यास चालू करत आणि आज मला 4थं वर्ष आहे. आमच्या जी अपेक्षा आहेत किंवा माझ्याकडून जी अपेक्षा आहेत ते पद मला यावर्षी भेटू शकलं नाही, थोडेसे कमी मार्क पडले, परंतु मला त्याची खंत नाही. ऍटलिस्ट मी पाऊल ठेवलं आहे त्या पदाकडे जाण्यासाठी जिथे मला जायचं आहे. आणि लवकरच 1 वर्षात होईल, जे पण मला पाहिजे ते भेटेलच. आणि आशा करेल की तुम्ही मला परत बोलवतात आणि परत मला मुलांसोबत बोलण्याची संधी देतात. तुम्हाला मला एकच गोष्ट सांगायची आहे की आजच्या जगामध्ये मी ज्या गोष्टींपासून दूर राहतोय, मी तुम्हाला पण सांगेन की त्या गोष्टींपासून दूर राहा. पहिली गोष्ट मोबाईल हा एवढं चांगलं साधन आहे, परंतु आपण त्याचा दुरुपयोग करतो. सगळ्यांच्या मोबाईल म्हणलं की सगळ्यांच्या तोंडावर हसू आलं असेल आणि ते साहजिक आहे, कारण 90% मुलांकडे मोबाईल असते. आम्ही 10वी पर्यंत होतो, आमच्याकडे फोन नव्हता, काही नव्हता. आम्हाला आमच्या वेळेस एक सिस्टीम आली होती नवी की पालकांचा मेसेज
शिक्षकांच्या मेसेज पालकांच्या मोबाईलवर जायचा. माझ्या वेळेस झालं होतं, मला चांगलं आठवतंय. आणि आमच्याकडे आपलं काही साधन नव्हतं, पण तुमच्याकडे ते योग्य साधन आलंय. मी त्याला अनयोग्य म्हणणार नाही, कारण त्या साधनाद्वारे आपण आपल्या शैक्षणिक याच्यामध्ये भर घालू शकतो. आपल्याला जो धडा समजला नाही किंवा आपण जो धडा घेतोय त्याचा आपण घरी जाऊन परत बघू शकतो, त्याचा योग्य उपयोग करू शकतो. युट्यूबवर जाऊन युट्यूब हे चांगली गोष्ट आहे. आणि परत समाज माध्यमांचे जे आहेत, मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला फॉलोअर्स वगैरे हे सगळं कळत असेल. आता जर थोडं फास्ट आहे, 10 वर्ष पुढे झालं, या गोष्टी सगळ्या आम्हाला त्यावेळेस कळत नव्हत्या गोष्टी, खरं सांगतो मी. पण आज तुम्हाला सगळ्या गोष्टी कळत आहेत. त्यावेळेस माझे 10,000 फॉलोअर्स, 15,000 फॉलोअर्स होते, परंतु मी सगळ्या सोशल मीडियाला बंद केलं. माझं आयुष्य थांबलं नाही. माझ्या घरच्यांनी मला टाइमला जेवण दिलं, माझे मित्र तसेच राहिले, माझे शिक्षक लोक तसेच राहिले, सगळ्यांचा माझ्या प्रति आदर तसाच राहिला, माझा त्यांच्या प्रति आदर तसाच राहिला. तर याचा अर्थ असा होत नाही की माझ्याकडे मोबाईल नाहीये, माझ्याकडे समाज माध्यम, माझ्याकडे सोशल नेटवर्किंगचे फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट अशा काही गोष्टी नाहीये. काही फरक पडत नाही. 5 वर्ष झालं माझं पण बंद आहे, परंतु याचा एक फायदा होतो की आपल्या ध्येयापर्यंत आपल्याला जाण्यासाठी याची मदत होते. जो वेळ आपण आपल्या मोबाईल मध्ये घालणार आहे तोच वेळ तुमच्या फॅमिली सोबत स्पेंड करा. आपण 5 वाजता 4 वाजता घरी जातो, एकदम स्वच्छ कपडे घालून मग एक काम करायचं. मी एक गोष्ट करायचो शाळेच्या वेळेस, कॉलेजच्या वेळेस, मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये तेव्हा एक गोष्ट करायचो. माझी एक चांगली सवय होती आणि मला माझ्या घरच्यांनी एक चांगली सवय लावली होती की 2 तास मैदानावर जर खेळला त्याच्यानंतर 2 तास शाळेचा अभ्यास करायचा. आणि मला कधीच असं नाही झालं की अरे 6 महिने आली आणि आता खूपच अभ्यास करायचा आहे, वार्षिक परीक्षा आली खूपच अभ्यास करायचा. मला असं कधी वाटलं नाही. का? कारण रोजचा जे शाळेत शिकवलंय मी तुम्हाला सांगतो की ते तुम्ही घरी जाऊन 2 तास नक्की करा. आणि जास्त वेळ लागत नाही, 1च तास लागतो जे शाळेत शिकवलंय तेवढं. पण ही गोष्ट नक्की करा. आपण खेळाच्या नादामुळे, मोबाईलच्या नादामुळे ही गोष्ट करत नाही, परंतु ही गोष्ट तुम्ही नक्की करा. बघा 8 दिवसामध्ये तुमच्यामध्ये फरक दिसेल. आणि मनात विचार करायचा की नाही, झोपता वेळेस विचार करायचा, मॅनिफेस्ट करायचं की हा उद्याचा दिवस माझा असा जाणार आहे, आजचा दिवस माझा खूप चांगला गेला, उद्याचा दिवस पण चांगला जाणार आहे. अशा गोष्टी मनात हे करायच्या, मॅनिफेस्ट करायच्या गोष्टी. ह्याचा तुम्हाला आज फायदा होणार नाही, उद्या होणार नाही, पण कदाचित जेव्हा तुम्ही मोठे होताल आणि जेव्हा तुम्हाला जबाबदारी येईल घरच्यांची तेव्हा तुम्हाला होईल. आज खूप लोक गरीब कुटुंबातील, काही मध्यमवर्गीय, काही श्रीमंत कुटुंबातील, आपण मध्यमवर्गीय असू, गरीब असू, श्रीमंत असू, शिक्षकांची मुलं असू, शेतकऱ्याची मुलं असू, अभ्यास करण्याला पर्याय नसतो. अभ्यास करावाच लागतो. जरी मला आई टेबलवर जेवण आणून देत असेल किंवा मला घरी भाकऱ्या कापायची वेळ असेल, दोन्ही याला असेल, तरी तुम्हाला अभ्यास हा करावाच लागतो. कारण अभ्यासाशिवाय पर्याय नाहीये. मी माझं जीवन खेळातून सुरू केलं, पप्पांच्या मार्गदर्शनाखाली, आपल्या क्रीडा शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली, आणि मला पण अमरावती जैन विद्याप्रसारक मंडळाने खूप साथ दिली. म्हणजे मी वर्षातून 5-5, 6-6 महिने बाहेर असायचो, पण मला कधी रागवले नाही, काही नाही. मला सगळ्या शिक्षकांनी, माझ्या जे 5वी ते 7वी पर्यंत जे शिक्षक होते सगळे त्यांच्याकडून, आणि 8वी ते 10वी पण शिक्षक होते त्यांच्याकडून. आज जे मुख्याध्यापक शिकारे सर ते मला 10वीला गणिताला होते आणि मला चांगलं आठवतंय. एक दिवस आम्ही त्यांचा तास बुडवला दुपारचा, कारण आम्ही क्रिकेट खेळायला गेलो. शिकारे सरने दुसऱ्या दिवशी आम्हाला 20 छड्या मारल्या. आठवतं सर तुम्हाला? चांगलं आठवतंय. त्यांनी हा विचार नाही केला. आणि आमच्या वेळेस एक पद्धत होती, आमच्या वेळेस 9वीच्या मार्कच्या हिशोबाने तुमच्या 10वीच्या तुकड्या लागायच्या. तर मी 10वी मध्ये होतो, कारण मला 85 वर मार्क्स होते 9वीला. तर त्यांनी हा विचार नाही केला अरे हे सगळे मुलं स्कॉलर आहेत किंवा हे मुलं 85 वर मार्क घेत आहेत, तर 10वीला यांना मारलं त्यांच्यावर परिणाम होईल, असं नसतं. आज तुमच्या जो गैरसमज आहे की शिक्षकांनी मारलं तर माझा हा दुश्मनच झाला, शिक्षकांनी मारलं तर नाही हे वाईटच आहेत, असं नसतं.